मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखी नित्य गावी तुझी गुणगाथा, घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. म्हणतात ना, शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही. असंच काही आहे स्वामी सेवेमध्ये. स्वामींच्या सेवेत जे कोणी येतो तो खरंच खूप भाग्यवान असतो. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांना, मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती शोभा शिंदे असे आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले, पण जेव्हा मी सुरुवातीला स्वामींच्या सेवेत आली होती त्यावेळेस मात्र मला प्रचंड त्रास झाला. पण त्यानंतर जे काही माझ्या आयुष्यात घडलं ते मी कधीही विसरू शकत नाही. मी स्वामींचे कधीही ऋण फेडू शकत नाही. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना असते माझी की मला तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नका. माझ्याकडून निरंतर तुमच्या चरणाची सेवा करून घ्या. स्वामी भक्तांनो, मी 2015पासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. त्यावेळेस काय झालं होतं की दत्त जयंतीचा सप्ताह बसणार होता आणि त्याच दरम्यान माझी जी मैत्रीण होती ती गुरुचरित्र पारायणाला बसणार होती. जळगावमधील प्रतापनगर केंद्रामध्ये खूप मोठा सप्ताह होतो. त्यामध्ये मला जायचं होतं. मैत्रिणींनी फोन केला की तू ये, पण मला सोडण्यासाठी कोणीच नव्हतं. आमच्या घरापासून 2-3 किलोमीटर अंतरावरती हे केंद्र आहे आणि मग सोडण्यासाठी कोणी नव्हतं. इच्छा तर फार होती बसण्याची. सर्वप्रथम तेव्हा माझी आणि स्वामींची भेट झाली. माझे मिस्टर म्हटले की तुला जर बसण्याची इच्छा आहे तर मी तुला सोडत जाईल, तू येताना पायी ये, जाताना मी तुला सोडत जाईल. असं म्हटल्यानंतर मला तर खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वप्न पूर्ण होतं असं मला वाटलं, कारण अगोदर मी दत्त महाराजांची सेवा करायचे. महाराजांची नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मी कायम जप करत असायचे. पण आता माझी योग्य वेळ आली होती स्वामींच्या सेवेची. स्वामींनी दरबारात बोलून घेतलं. तिथे गेल्यानंतर इतकं छान वातावरण होतं, त्यामध्ये मला खूप छान वाटत होतं. भूपाळी आरती झाली, पारायणाला सुरुवात झाली. पारायण खूप छान त्या दिवशी संपन्न झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेश याग होता. यागासाठी मला थांबायचं होतं. मी सकाळीच 3 वाजता उठून घरचे सर्व कामे आवरून केंद्रात मठात गेली. तिथे गेल्यानंतर पारायण वगैरे झालं आणि गणेश यागाला मी थांबली. खूप छान वातावरण होतं. तिथून निघूच वाटत नव्हतं. सारखं महाराजांचं थांबावं वाटायचं आणि आरती चालू असताना मला असं महाराजांमध्ये वेगवेगळे रूप दिसायचे. मला दत्त महाराज दिसायचे. त्यावेळेस मला आपोआप माझ्या डोळ्यातून खूप पाणी यायचं आणि खूप रडू वाटायचं. काहीच नाही, पण माझ्या डोळ्यातून आपोआप खूप पाणी त्या दिवशी गळत होतं. का बरं असं माझ्यासोबत होत होतं ते मला काहीच कळायला मार्ग नव्हता. आपोआप पाण्याच्या धारा डोळ्यातून लागल्या होत्या. त्यानंतर जेव्हा माझा गणेश याग झाला, घरी यायचं त्यावेळेस मला फोन आला की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. हे कसं झालं, कारण मी तर चांगलं करत होते. महाराज, हे कसं झालं असं म्हणून मी खूप रडली आणि धावत पळत गेली. पण मिस्टरांना फार काही लागलेलं नव्हतं, थोडंसंच त्यांना लागलेलं होतं. त्यामुळे असं वाटलं की महाराजांनी त्यांना वाचवलं. आणि जो समोरचा व्यक्ती होता त्याला प्रचंड लागलं होतं, तो ॲडमिट होता. पण माझ्या मिस्टरांना थोडंसं खरचटलं होतं, पण म्हटलं की महाराजांनीच त्यांना वाचवलं. हा माझा सर्वात पहिला स्वामींनी मला दिलेला हा अनुभव होता. त्यानंतर काय झालं की पारायणासाठी गेली आणि पारायण करत होती. मला खूप तहान लागली होती, पाणी पिण्याची खूप इच्छा होती, पण मी त्या दिवशी पाणी नेलेलं नव्हतं. तहान तर खूप लागली. पारायण चालू, पाणी नाही, कुणाकडून घ्यायचं नाही, कुणाचं परान्न खायचं नाही असं सांगितलं होतं. मग काय, आणि आपोआप तुम्हाला काय सांगते स्वामी भक्तांना, खूप मोठं आश्चर्य घडलं की पाणी पिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं समाधान.
आपण पाणी पिलो आणि छान वाटतं, तसं अचानक मला वाटलं की मी पाणी पिले आणि मला हे झालं, ढेकरही आला आणि मी म्हटलं की हे कसं शक्य आहे. त्यावेळेस वाटलं की स्वामींनी हे केलं. हा माझा दुसरा अनुभव. गुरुचरित्र पारायणाची सांगता होती. त्या दिवशी मठात खूप उत्सव होता. मी लवकरच गेली होती. आरती चालू झाली. 10:30ची आरती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आरती वगैरे संपन्न झाली. आम्ही खाली बसलो. महाराजांचा जय जयकार सुरू झाला. त्यावेळेस महाराजांचं नामस्मरण चालू असताना एक कबूतर आलं. कबूतर ते माझ्या डोक्यावरती बसलं. असं उडत आलं, डोक्यावरती बसलं. डोक्यावरती बसून ते आतमध्ये मठामध्ये गेलं. त्यावेळेस सर्व म्हटले की स्वामी आले, स्वामी आले आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद दिला. असं म्हटल्यानंतर मला खूप छान वाटलं की स्वामींनी मला आशीर्वाद दिला. आता मी सकाळी पहाटेच पायी यायचे आणि जायचेही, कारण मिस्टरांचं हे असं झाल्यामुळं, ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्यांना गाडी चालवता येत नव्हती. पण स्वामी माझ्यासोबत होते. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव होतं. महाराजांनी हे पारायण माझ्याकडून खूप छान पद्धतीने करून घेतलं. त्यानंतर जे माझ्या आयुष्यात घडलं स्वामी भक्तांनो, ते मी कधीही विसरू शकत नाही. स्वामींनी मला खूप वेळेस वाचवलं. माझे मिस्टर हे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी रात्रीचे गेलेले होते. तिथे गेल्यानंतर आता रात्री घरी येण्याचा आणि आमच्या घराचा आणि शेताचा अंतर जवळपास 1-1.5 किलोमीटर आहे. तर पाणी चेंज करण्यासाठी 3-3 वेळेस जाण्यापेक्षा मिस्टर म्हटले की मी तिथेच झोपतो. मिस्टर त्या दिवशी मला करमतच नव्हतं. असं खूप उदासी भरल्यासारखं वाटत होतं. काहीतरी घडणार आहे, काहीतरी होणार आहे असं मला वाटत होतं. आणि मग मी काय केलं की त्या दिवशी असं खूप मला सेवा करण्यातही मन लागत नव्हतं, काहीच नाही. सेवाही त्या दिवशी काहीच झाल्या नाही. फक्त देवपूजा मी केली आणि मग स्वामींपुढे गेली आणि स्वामींना म्हटली काय असेल ते तुम्ही बघून घ्या. मिस्टर शेतात गेले. रात्रीची वेळ होती. झोपताना महाराजांचं नामस्मरण चालू होतं. त्या दिवशी मला झोपही लागत नव्हती. सारखं मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव चालू होतं. 2 वाजण्याची वेळ होती. 2-2:30च्या दरम्यानमध्ये माझे मिस्टर शेतामध्येच तिथे एका कडेला झोपी गेले. झोपल्यानंतर अचानक काय झालं की त्यांना काहीतरी वाजल्याचा आवाज आला. आता उसामध्ये काहीतरी वाजल्यानंतर आपल्याला आवाज येतो म्हणून ते असे खडबडून जागे झाले. उठले तर बघते तर काय, त्यांच्या जवळ दुसऱ्या याच्यामध्ये सरीमध्ये खूप मोठा वाघ होता आणि तो वाघ त्यांच्याकडेच बघत होता. त्यांना प्रचंड भीती वाटली. त्यांनी मला हळूच म्हणजे तिथून कॉल केला की माझ्यासमोर वाघ आहे, कदाचित तो मला खाऊन टाकेल, आज माझा शेवट आहे. ते जेव्हा असं म्हटले त्यावेळेस मी खूप घाबरली आणि महाराजांना म्हटलं काही करा, त्यांच्या मदतीला जा, त्याला तिथून लांब हाकलून द्या असं म्हटलं. आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही घाबरू नका, स्वामी आहे, स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणा, तो तुम्हाला काहीच करणार नाही, स्वामींवरती विश्वास ठेवा असं मी त्यांना म्हटले. आणि त्यांनी तेच केलं. श्री स्वामी समर्थ तेही तिकडं म्हणत होते, मीही इकडं स्वामींचा धावा करत होते. अंतःकरणापासून स्वामींना हाक मारत होते, धाव पाव स्वामी समर्था असं म्हणत होते. आणि त्या क्षणी मिस्टर सांगतात, दुसऱ्या दिवशी सकाळी मिस्टर घरी आले. त्यांना बघून खूप आनंद झाला. मिस्टर म्हटले की रात्री माझा काळ वेळ दोन्ही सोबत आले होते, पण खरंच तुझ्या स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, त्यांनीच मला वाचवलं. मी म्हटलं काय झालं, पुढे काय झालं ते मला सांगा. तर मिस्टर म्हटले की ज्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलो, तो वाघ आपोआप तिथून दुसरीकडे निघून गेला. तो माझ्याकडे बघत असून देखील तो लांब गेला. हे कसं शक्य झालं? फक्त स्वामींनी ते केलं. स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे. मी म्हटलं की यानंतर कधीही शेतामध्ये रात्रीचं आणि दिवसाही म्हणजे आपण सावधरीतीनेच जायचं, असं बेसावध जायचंच नाही. त्यानंतर हा खूप मोठा अनुभव आला. या अनुभवानंतर माझे मिस्टर देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले. ते देखील स्वामींची सेवा करू लागले. त्यानंतर स्वामी भक्तांनो असंच माझा मुलगा बाहेर खेळत होता आणि माझे मिस्टरही घरी नव्हते. माझी मुलगी ही घरामध्ये होती आणि मी कपडे धुत होते. त्यावेळेस काय झालं की इतका मोठा तो वार होता स्वामी भक्तांनो, शुक्रवार 12 नोव्हेंबर आणि शुक्रवार होता. त्यावेळेस काय झालं की खूप मोठा नाग, प्रचंड नाग मोठा माझ्या मुलाच्या म्हणजे जवळच होता. आणि त्याच वेळेस माझं लक्षही नव्हतं, काहीच नव्हतं. माझी मुलगी घरातून आली आणि खूप मोठ्याने म्हटली, आई साप साप. म्हटल्यानंतर मुलगाही मोठ्याने ओरडला.
तो माझ्या मुलाकडेच येत होता. त्यावेळेस मला काय करावं तेच कळत नव्हतं. स्वामींचा मी धावा केला, स्वामी आता तुम्हीच वाचवा, घरी कोणीच नाही, याला कसं मारायचं, तुम्हीच या म्हटलं स्वामी, आता काही करा, असं म्हणून मी खूप अंतःकरणापासून स्वामींना हाक मारली. मुलाला तिथून लांब घेतलं. साप घरामध्ये जाणार तेवढ्यात काय झालं की आमच्या घरी तुम्हाला सांगते कधीही मी मुंगूस बघितला नाही, कधीच म्हणजे कधीच. पण तेवढ्यात तिथे एक मुंगूस आला आणि तो मुंगूस त्या सापाचे आणि मुंगसाचे प्रचंड भांडणं सुरू होऊ लागले. महाराजांचा धावा चालू होता. तारक मंत्र म्हणत होते, श्री स्वामी समर्थ म्हणत होती. तो खूप विषारी साप होता. मुंगसाचे भांडणं, त्या मुंगसाच्या रूपामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराज आम्हाला वाचवण्यासाठी आले होते. कारण मी अंतःकरणापासून त्यांना बोलवलं होतं आणि ते लगेच धावून माझ्या मदतीला आले आणि त्या मुंगसाने त्या सापाला मारलं. त्यानंतर तो मुंगूस तेथून निघून गेला. तोही जखमी झाला होता आणि तो तेथून निघून गेला. मला असं वाटत होतं की त्याला म्हणजे काही औषध काही खाण्यासाठी, पण ते कुठं आपल्याकडे येतं. तो निघून गेला. मी स्वामींपुढे गेले आणि नतमस्तक झाले. त्याच्या रूपामध्ये तुम्हीच आले होते. तुम्हाला जखम झाली स्वामी, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, असं मी म्हटले. आणि त्या दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावरती खूप प्रसन्नता होती आणि मला खूप छान वाटलं. स्वामींनी मला वाचवलं. त्यानंतर आता जो मी अनुभव तिसरा सांगणार आहे, तो अनुभव ऐकताना तुमच्या देखील अंगावरती शहारे येतील. स्वामी भक्तांनो, कुठली वेळ कुठला काळ कसा येईल आपल्याला कधीच काही सांगता येत नाही. आपण जरी व्यवस्थित असलो तरीही समोरचा जो व्यवस्थित असेलच असे नाही. आपल्या मनात जरी चांगलं असेल पण समोरच्याच्या मनात काय असेल हे आपल्याला सांगता येत नाही. माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघंही गाडीवरती चाललेलो होतो. आम्हाला माझी जी चुलत नणंद आहे त्यांच्या घरी जायचं होतं. तिकडे कार्यक्रम होता, त्यासाठी मग आम्ही दोघंही चाललो होतो. चालत असताना काय झालं, गाडीवरती अचानक की जी गायी असते, गायी चाललेल्या असतात, त्या गायी चाललेल्या होत्या. अक्षरशः आम्ही थांबून घेतलं. माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव चालू होतं, पण अचानक काय झालं की एक गाय त्यामध्ये खूप धावत पळत आली आणि तिने डायरेक्ट आमच्या गाडीला धक्का दिला. गाडीला धक्का दिला तर मागून एक ट्रक आली होती आणि ट्रकनीही जोरात ब्रेक दाबलं. मी त्या ट्रकच्या आणि माझा जवळपास फक्त आणि फक्त 5 सेकंदाचा अंतर राहिला. माझ्या याच्यावरून डोक्यावरून ट्रक जाणार तेवढ्यात म्हणजे ती ट्रक थांबली. माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ नाव होतं. मी जोरात श्री स्वामी समर्थ धावा असं म्हटले आणि ट्रक थांबली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या पोटावरून एक गाय गेली. तर सर्वजण म्हटले की तुम्ही बरे आहात का, वाचलात, आणि माझ्या पूर्ण बांगड्या फुटल्या होत्या. गाय पोटावरून गेली. सर्वजण म्हणायचे तुम्ही सिटी स्कॅन वगैरे करून बघा, पोटाचा एक्सरे काढा, बघा, सोनोग्राफी करा, काहीतरी असेल तुमच्या पोटाला. तर मला पण काहीच त्रास होत नव्हता, काही एक झालेलं नव्हतं, कारण माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ नाव होतं. मी म्हटलं मला काही एक झालेलं नाही. माझे मिस्टरही खूप घाबरले. त्यांच्या डोक्यात हेल्मेट होतं म्हणून ते वाचले, कारण त्यांच्याही डोक्याला खूप लागलं. हेल्मेट पूर्ण फुटलं होतं, ते हेल्मेटमुळं वाचले. आणि महाराजांची केलेली सेवेचं फळ स्वामींनी आम्हाला असं दिलं की माझी आत्ता सांगते, आत्तापर्यंत कुठलीही इच्छा पूर्ण झालेली नाही. मी जर संकल्प केला आणि सेवा करत असेल त्या एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी, पण माझी ती कुठलीही इच्छा स्वामींनी आत्तापर्यंत पूर्ण केली नाही. पण मला अशा संकटातून स्वामींनी वेळोवेळी वाचवलं आहे. मला असं वाटतं की स्वामींना माहीत होतं की पुढे काहीतरी म्हणजे घडणार आहे. ती सेवा त्याच्यासाठी स्वामींनी ठेवलेली होती. माझी इच्छा पूर्ण केली नाही, पण जर आज जीवच राहिला नसता तर पुढचं जे आपण मागितलं आहे त्याचं काय करायचं. पण स्वामींनी जीव वाचवला हे खूप मोठं गोष्ट आहे. जे प्रारब्धात आहे ते घडणारच असतं, पण स्वामींची सेवा जर करत असाल, स्वामींच्या सेवेत जर असेल, जिथे हात मोडायचा तिथे खरचटतं. हा प्रत्येक स्वामी भक्ताला आत्तापर्यंत स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. पण एखादी व्यक्ती असं होतं की खूप सेवा करतात, एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सेवा केली जाते, पण ती व्यक्ती आपल्यातून निघून जाते. त्यावेळेस स्वामींवरचा विश्वास कोणीही डगमगू दिला नाही पाहिजे, कारण त्याचं प्रारब्ध तेवढं होतं, आयुष्य तेवढं होतं. जो जन्माला येतो त्याला एक दिवस
हे जग सोडून जायचंच असतं. हे त्रिकाल सत्य आहे, त्यामध्ये कोणीही काही करू शकत नाही. देवसुद्धा काही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. एक आहे, जर आपण आपलं आयुष्य त्याला जर देत असेल की माझं आयुष्य त्याला द्या, तर महाराज नक्की तसं करतात आणि त्याचं आयुष्य थोडंफार वाढू शकतं, पण जास्त नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेत खूप ताकद आहे, नामस्मरणात खूप ताकद आहे. ज्यांना सेवा करायला जमत नाही त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप करा. बघा तुम्हाला किती अनुभव येतात. 1.25 लाख जर जप झाला तर तुमची कुठलीही इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात म्हणजे करतात. तुम्ही नक्की स्वामींचा जप करा, तारक मंत्र म्हणा, तुमच्या इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.